हाय हॅलो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो व्लॉग आहे तर अगदी स्पेशल असा व्लॉग आहे. तर मीराच्या आत्तू पण आलेत आणि दीदी पण आहेत. तर असे सर्वजण आलेले आहेत मुली. तर बरेच दिवस झालं त्यांचं प्लॅनिंग चाललं होतं की यायचं इकडे पुण्याला सुट्ट्यांना, आणि खूप सारे प्लॅनिंग केल्यानंतर फायनली आज तो दिवस आला. कारण काय झालं होतं, एक्झाम वगैरे झाल्या तरी CETची प्रिपरेशन असेल, त्याच्यानंतर काही क्लास वगैरे असेल तर ते चालूच होते, त्यामुळे सुट्ट्या काही मिळत नव्हत्या. आणि रोज आमचं बोलणं व्हायचं बऱ्याच वेळेला. तर यायचं आहे बट काही ना काहीतरी कारण होतंच. तर फायनली आज तो दिवस आला आणि मीरा तर इतकी खुश होती. मीरा तर आनंदाने इकडून तिकडे उड्या मारायचं चाललं होतं. आणि मुली आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालं की आम्ही चहा पण बनवला होता. तर चहा घेतला आम्ही प्यायला आणि नाश्त्यासाठी थोडंसं. तर त्याच्यामध्ये दाबेली तर आम्ही येताना बाहेरून घेऊन आलो होतो. आणि मखाना जो आहे तर तो घरी बनवलेला होता, मसाला मखाना. तर याची जी पूर्ण रेसिपी आहे डिटेल, तर ती मी ऑलरेडी शेअर केली आहे प्रिव्हियस व्लॉगमध्ये. तर तुम्ही तो व्लॉग एकदा नक्की बघा. तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे. तर हे मखाणे तर काही मी बनवले नव्हते, माझ्या मावशीने बनवले होते. आणि तो जो ब्लॉग आहे तो पण खूप छान झाला होता. खूप छान छान रेसिपीज बनवल्या होत्या, तर त्या पण तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही गप्पा वगैरे मारत, खूप असं जोक्स वगैरे करत, आणि सर्व मुली एकत्र आल्या ना तर वेळ कसा जातो तर बिलकुल समजत नाही. आणि इथे सर्वजण बसलेले आहेत गोल करून खाण्यासाठी आणि चहा घेण्यासाठी. आणि बराच उशीर झाला होता, त्यामुळे चहा आणि नाश्ता होण्यात पण वेळ गेला. आणि त्यामुळे भूक काही फारशी नव्हती मुलींना. आणि आजचं काही प्लॅनिंग नव्हतं कारण लेट पण झाला होता यायला. तर कुठे फिरायला वगैरे जायचं प्लॅनिंग नव्हतं आमचं आज. त्याच्यामुळे नाश्ता वगैरे केला, थोडंसं जेवण केलं आणि नेक्स्ट डेचं प्लॅनिंग आम्ही करत होतो. त्यानंतर थोडंसं खेळत पण होतो. तर असेच छान असा टाईम स्पेंड केला. तर या एका व्हिडिओमध्येच पूर्ण जो व्लॉग आहे तर तो कंप्लीट नाही करता आला, त्यामुळे मी याचे दोन व्लॉग बनवलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. तर त्याच्यामध्ये पण मी कोणकोणत्या गेम्स वगैरे खेळल्या तर ते पण शेअर केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक मेंबर यायचं बाकी आहे, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण दिसेल तुम्हाला. तर आम्ही दुसऱ्या दिवशीचं आवरून संध्याकाळच्या वेळेला, ॲक्च्युली दिवसभर तर काहीच नाही, पण संध्याकाळच्या वेळेला आम्ही बाहेर जायचं ठरवलं होतं. आणि मुलींचं मेकअप वगैरे करण्यामध्ये याच्यामध्ये इतका वेळ गेला की आम्हाला खूप लेट झाला. त्यामुळे आम्ही फक्त बाहेरून पाणीपुरी वगैरे खाऊन रिटर्न आलो होतो. आणि नेक्स्ट डेला त्याच्या ठरवलं की आज सर्व लवकर आवरायचं आणि लगेचच निघायचं, म्हणजे आपल्याला बाहेर जाता येईल फिरायला. तर मी आणि वैष्णवीचं तर फिश करायचं चाललं होतं आणि या दोन मुलींचं मध्ये मध्ये डान्स करायचं चाललं होतं, आमचं एंटरटेनमेंट करायचं चाललं होतं. तर खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि आम्ही सर्व आवरून आम्ही तुळशीबागेत आणि रविवारपेठेत जायचं ठरवलं. तर मुलींना पण यायचं होतं मेट्रोमध्ये, त्यामुळे आम्ही मेट्रोमध्येच मंडईमध्ये गेलो. तर खूप छान एन्जॉय केलं मुलींनी. आणि बागेमध्ये गेल्यानंतर तिथे काही जास्त अशी खरेदी नाही केली मुलींनी, म्हणून मग फायनली त्यांची बरीचशी शॉपिंग करायची होती त्यांना. मग आम्ही गेलो मॉलमध्ये. तर कुमार पॅसिफिक मॉलला गेलो होतो आम्ही. तिथे मात्र मुलींनी मग आवडीप्रमाणे बरीचशी अशी शॉपिंग केली आहे. तर ज्यांना जे जे आवडते ते घेतलं. आणि आमच्या छोट्या मॅडमचं फक्त व्हिडिओ काढायचं काम चालू होतं. बाबा तिला म्हटले पण होते की व्हिडिओ बस झाले, पण मॅडम काही थांबायचं नाव घेत नव्हतं. तर खूप सारे व्हिडिओज मॅडमनी कंप्लीट केले. तर असा होता एक छोटासा व्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.